मार्च 2026 वित्त वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच ह्या दिवशी वित्त वर्ष संपते आणि 1 एप्रिल 2026 पासून नवीन वित्त वर्ष चालू होते, म्हणजेच आर्थिक वर्ष चालू होते। आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कामे करून घेणं हे गरजेचं आहे। नाही केली तर तुमच्या खिशाला 100% कात्री लागू शकते। त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला 9 ते 10 कामे करून घ्यायची आहेत आणि तीच कामे कोणती आहेत तीच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण तुम्हाला ही जी कामे आहेत ती मी सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे, कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनल पहिल्यांदा आला असेल तर पुढील आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर 31 मार्च 2026 वित्त वर्षाचा शेवटचा दिवस आणि या वित्त वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला 10 कामे करून घेणं महत्त्वाचं आहे। त्यातील सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे सध्या तुटवडा जाणवत असलेल्या LPG गॅस सिलेंडरची EKYC। LPG गॅस सिलेंडरची EKYC करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026। जर तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत EKYC केली नाही तर LPG गॅस सिलेंडरचं कनेक्शन तुमचं कॅन्सल केलं जाणार आहे। शिवाय नंतर कधी जोडणार हे सरकारकडून अपडेट आल्यावरच आपल्याला समजेल, परंतु 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला EKYC करून घ्यायची आहे। आता ही EKYC तुम्ही घर बसल्या 2 मिनिटात मोबाईलवरून करू शकता। त्या कनेक्शनचं वेगवेगळं ॲप आहे, त्यावरून तुम्ही कनेक्शन करू शकता। HP गॅसचा वेगळा आहे, इंडियन गॅसचा वेगळा आहे, तर भारत गॅसचा सुद्धा वेगळा ॲप आहे। या ॲपवरून तुम्ही 2 मिनिटात KYC करू शकता। परंतु KYC करण्यासाठी तुमचं त्या अगोदर तुमचं आधार सीडिंग असणं हे महत्त्वाचं आहे। जर तुमचं आधार सीडिंग नसेल तर मात्र तुम्हाला जिथे तुम्ही कनेक्शन आहे, तुमचं गॅस कनेक्शनचं सेंटर आहे, तिथे जाऊन तुम्हाला आधार सीडिंग करून घ्यावं लागणार आहे आणि मगच तुमचं जी EKYC आहे ती EKYC तुम्हाला 2 मिनिटात मोबाईलवरून कंप्लीट करता येणार आहे। त्यानंतर पुढचे आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची EKYC। लाडकी बहीण योजनेची EKYC करण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 31 मार्च 2026। EKYC करण्याची तारीख नसून ही EKYC दुरुस्त करण्याची तारीख आहे। EKYC करण्याची तारीख कधीच संपलेली आहे, त्यामुळे आता नवीन EKYC करता येणार नाही, परंतु EKYC दुरुस्ती जर करायची असेल तर 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे। जर नाही दुरुस्त केली तर तुमचे हप्ते बंद होऊ शकतात। त्यानंतर पुढचा जो बदल आहे, पुढचे जे तुम्हाला शेवटची तारीख 31 मार्च आहे, जे काम करून घ्यायचं आहे ते आहे गाडीचा फास्टॅगची EKYC, म्हणजे गाडीचा 4 व्हीलरचा जो फास्टॅग असतो त्याची सुद्धा EKYC करून घेणं महत्त्वाचं आहे 31 मार्च 2026 पर्यंत। त्यानंतर तुम्हाला जर पॅन कार्ड काढायचं असेल, पॅन कार्ड नवीन काढायचं असेल तर तुम्ही पॅन कार्ड हे 31 मार्च 2026 पर्यंत काढून घ्यायचं आहे। जर 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही पॅन कार्ड काढून घेतलं नाही तर तुम्हाला पुढे जाऊन भरपूर कागदपत्रे देऊन पॅन कार्ड काढावं लागणार आहे, शिवाय जास्त कॉस्ट करण्याची सुद्धा शक्यता आहे। जर 31 मार्च 2026च्या अगोदर पॅन कार्ड काढलं तर तुम्हाला फक्त आधार कार्डवरती पॅन कार्ड काढता येणार आहे आणि कॉस्ट सुद्धा कमी आकारली जाणार आहे। त्यानंतर बघा, बँकमध्ये जर तुमचं लॉकर असेल तर त्या लॉकर मार्च एंडपर्यंत संपत असतं, त्यामुळे तुम्ही मार्च एंडला पुन्हा रिन्यूअल करून 5 एंडपर्यंत रिन्यूअल करून हे घेणं हे महत्त्वाचं आहे। बँक लॉकर संदर्भातील अतिशय महत्त्वाचं हे अपडेट आहे। त्यानंतर जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि क्रेडिट कार्डवरती तुम्हाला जे रिवॉर्ड येतात ते रिवॉर्ड तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत वापरून टाकायचे आहे, अन्यथा तुम्हाला ते नंतर वापरता येणार नाहीत। 31 मार्च 2026 पर्यंत हे रिवॉर्ड हे संपणार आहे। त्यामुळे कोणाचे जर क्रेडिट कार्डवरती रिवॉर्ड असतील तर ते आत्ताच वापरून घ्या, कारण उद्याच 31 तारीख आहे। 31 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच तुम्हाला क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड हे वापरता येणार आहेत।
त्यानंतर वापरता येणार नाही. त्यामुळे वाया घालवण्यापेक्षा आजच्या दिवसामध्ये ते रिवॉर्ड कशाला ना कशाला वापरून घ्या. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात 1 ते 2,000 किंवा काही अमाऊंट तुम्ही 1,000च्या वरतीच अमाऊंट ही शिल्लक ठेवा. कारण मार्च एंडला तुमचं ATMचं चार्जेस आहेत ते कट केले जातात. SMS चार्जेस किंवा बाकीचे जे बँक रिलेटेड चार्जेस असतात ते चार्जेस हे कट केले जातात. त्यामुळे 1 ते 1,000च्या वरतीच तुम्ही पैसे बँकमध्ये सेविंग ठेवा. त्यानंतर बघा, तुमचं जर शेअर मार्केटचं अकाउंट असेल म्हणजे डीमॅट अकाउंट असेल तुमचं, तर त्याला नॉमिनीज ॲड केला आहे का चेक करा. नसेल तर नॉमिनीज ॲड करून घ्या. म्हणजे डीमॅट जर अकाउंट ज्यांचं असेल त्यांना नॉमिनीज ॲड करणं महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्ही नॉमिनीज ॲड केला नसेल तर 31 मार्च 2026 पर्यंत त्या डीमॅट अकाउंटला नॉमिनीज ॲड करून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, रेशन कार्डची EKYC. रेशन कार्डची EKYC करून घेणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण रेशन कार्डची EKYC जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला रेशन कार्डवरील जो बेनिफिट आहे तो बेनिफिट तर मिळणारच नाही, परंतु रेशन कार्डवरती जे रेशन तुम्हाला दर महिन्याला मिळतं ते आता 3 महिन्याला दर 3 महिन्याला मिळणार आहे. हा रूल चेंज झालेला आहे. परंतु काही असो, तुम्हाला रेशन घ्यायचं असेल, रेशन कार्डवरील बेनिफिट घ्यायचे असेल तर तुम्हाला EKYC ही 31 मार्च 2026च्या अगोदर करणं महत्त्वाचं आहे. आता रेशन कार्डची EKYC सुद्धा तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून करू शकता किंवा ज्यांना शक्य नाही त्या तुम्ही रेशन दुकानदाराकडे जाऊन EKYC करू शकता. तरच तुम्हाला रेशन कार्डवरील सर्व बेनिफिट हे मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डवरील जी EKYC आहे ती EKYC तुम्ही फक्त कर्त्या पुरुषाचीच करायची नाही, तर ही EKYC प्रत्येक मेंबरची करायची आहे. म्हणजे रेशन कार्डवरील जे मेंबर आहे तेवढ्या सगळ्यांची EKYC तुम्हाला करून घेणं महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला रेशन हे मिळणार आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे तुमचं NPS किंवा PPS किंवा सुपर्णा समृद्धी योजनेचं अकाउंट असेल तर तुम्हाला तुमचा एखादा हप्ता राहिला असेल तर 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही तो हप्ता देऊन कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला कोणता प्रॉब्लेम हा येणार नाही. तर अतिशय महत्त्वाचे हे 9 ते 10 नियम होते की जे तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत कंप्लीट करून घ्यायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे जे LPG गॅस सिलेंडरचे जे अपडेट आहे, मी तुम्हाला सांगितलं LPG गॅस सिलेंडरची EKYC करून घेणं महत्त्वाचं आहे. परंतु हा पिरियड सरकारने 3 महिन्याचा दिलेला आहे. पुढच्या 3 महिन्यानंतर केंद्र सरकारने नोटीस काढलेला आहे की पुढच्या 3 महिन्यानंतर LPG गॅस सिलेंडर बंद होणार आहे आणि PNG पाईपलाईन ही प्रत्येकाला कंपल्सरी केलं जाणार आहे. त्यामुळे 3 महिन्यासाठी का होईना परंतु तुम्हाला जे EKYC आहे ती EKYC करून घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तुम्हाला जर LPG गॅस सिलेंडर वापरायचं असेल तर तुम्हाला EKYC कंप्लीट असेल तरच तुमचं जे LPG बुकिंग करता तुम्ही ते बुकिंग रजिस्टर होणार आहे. अन्यथा ते बुकिंग रजिस्टर कॅन्सल सुद्धा करण्याचा ऑप्शन हा दिलेला आहे. 31 मार्च नंतर ते बुकिंग रजिस्ट्रेशन कॅन्सल होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे LPG गॅस सिलेंडर सध्या तुटवडा आहे आणि त्यात ही अपडेट ही अतिशय महत्त्वाची आहे. तर ही 9 ते 10 जे कामे आहेत ही कामे तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत करून घेणं हे महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन याचा प्रॉब्लेम येणार नाही, शिवाय जास्त कॉस्ट आकारले जाणार नाही किंवा कोणत्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.